मित्रांनो, कुठलीही शासकीय इमारत म्हटली की ती केवळ सिमेंट आणि विटांची भरती नसून ती आपल्यासारख्या सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब जनतेसाठी उभारलेली एक जबाबदार व्यवस्था आहे. कारण या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गरजू नागरिक रोज ये जा करत असतात. मित्रांनो नमस्कार, मी आर्टिस्ट बंटी नागले. गेल्या काही महिन्याआधी आपल्याच मोर्शी तालुक्यामधल्या महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयाचे उद्घाटन झाले. आपल्या सर्वांना माहीत आहे की तहसील कार्यालयामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थी, गोरगरीब, कष्टकरी सर्वांचे काम रोज यामध्ये केल्या जाते. परंतु या शासकीय इमारतीमध्ये उद्घाटनाकरिता आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच या ठिकाणचे स्थानिक आमदार, खासदार सर्व नेते या ठिकाणी उपस्थित होते. मला असं म्हणायचं आहे की ही इमारत उभारत असताना या इमारतीमध्ये सर्व गुण संपन्न सुविधा आहे की नाही याची दक्षता महसूल मंत्री यांनी घ्यायला पाहिजे होती. कारण तुम्ही पाहू शकता की या इमारतीमध्ये आज येण्या जाण्याकरिता लोकांची व्यवस्था तर आहे, परंतु पार्किंग करायला एक पुरेशी जागा नाही. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी 5 फुटाच्या वरत एक मोठा असा वटा आहे, ज्यामध्ये अजूनही अपंग किंवा म्हाताऱ्या लोकांना चढता येत नाही. या ठिकाणी महसूल विभागाच्या इमारतीसमोर रोज मोठमोठ्या गाड्या उभ्या असतात, ज्यामध्ये म्हाताऱ्या लोकांना या इमारतीमध्ये जाण्याकरिता रोज त्रास होतो. इतकंच नाही तर या ठिकाणचे अधिकारी वर्ग आपल्या 4 व्हीलर सुद्धा या ठिकाणी लावत आहेत. मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच म्हणायचं आहे की जर ही इमारत पूर्ण नव्हती तर मग या इमारतीचे फीत काढून उद्घाटन करण्याची गरज काय? विकासाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम किंवा अर्धवट कामे करून चालणार नाही, तर जनतेला आता पूर्ण विश्वास आणि पूर्ण बहुमत पाहिजे. आज मोर्शीतील नागरिकांचा प्रश्न स्पष्ट आहे. इमारत पूर्ण झालेली आहे की फक्त उद्घाटन पूर्ण झाले? तर मित्रांनो, अशाच आपल्या मतदारसंघाच्या अर्धवट राहिलेल्या किंवा अर्धवट बांधकाम केलेल्या मतदारसंघाचा आराखडा घेऊन मी पुन्हा आपल्या समोर येईल. तोपर्यंत जय शिवराय, जय भीम.